विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले। भाजपने सुभाष देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली, तर दुसरीकडे उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यांना किती मतं मिळाली, ते कितव्या स्थानी राहिले याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटलांची उमेदवारी घोषित केली, पण या मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीप माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती। अमर पाटलांच्या नावानं गोंधळ झाला तेव्हा संजय राऊत यांनी काही जागांवर बदल होतील असं सांगितलं। माने समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं तेव्हा माने यांना तिकीट दिलं जाईल असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं, पण त्यांना उमेदवारी अर्ज भरताना AB फॉर्म देण्यात आला नाही। या दरम्यान माने यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धर्मराज काडादी यांचं नाव आघाडीवर होतं। माने आणि काडादी यांना AB फॉर्म मिळाला नाही, तेव्हा दोघांनी अपक्ष अर्ज भरला। पुढे माने यांनी अर्ज माघार घेत काडादी यांना पाठिंबा दिला। प्रणिती शिंदे यांच्यासह सुशील कुमार शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी 10 वाजण्याच्या सुमारास काडादी यांना आपला पाठिंबा जाहीर केला। तोपर्यंत वेळ गेली असल्याचं चित्र दिसून आलं। दुसरीकडे माने यांच्या समर्थकांनी देशमुखांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं। पुढे निकाल आला। या निकालात देशमुखांनी बंपर यश मिळवलं, पण सर्व आघाडीच्या उमेदवारांमध्ये धर्मराज काडादी हे चौथ्या स्थानी फेकले गेले। विशेष म्हणजे बाबा मिस्त्री यांना काडादी यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली। सुभाष देशमुखांना 1,16,932 मतं मिळाली, तर अमर पाटील यांच्या पारड्यात 39,805 मतं पडली। बाबा मिस्त्री यांच्या खात्यात 26,706 मतं पडली। त्यानंतर काडादी यांचा नंबर लागला, त्यांना 18,747 मतं पडली। एकूणच काय की या निवडणुकीत काडादी यांची ताकद किती आहे हे दिसून आलं। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।